नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. विविध नेते आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी प्रचार सभा घेत आहेत, रॅल्या काढतायत, कॉर्नर मिटिंगा सुद्धा घेत आहेत. मेहकर नगरपालिकेसाठी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. मेहकर येथील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं अ, गारोळे मैदानात आहेत, तर काँग्रेसकडनं कासम गवळी सुद्धा मैदानात आहेत आणि शिवसेना शिंदे गटाकडनं अजय उमाळकर हे सुद्धा मैदानात आहेत. आजी माजी आमदाराची प्रतिष्ठा सुद्धा मेहकर नगरपालिकेसाठी पणाला लागली आहे. या ठिकाणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव सुद्धा आहेत. त्यांनी सुद्धा ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात साहेब आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीची परिस्थिती आहे? तिरंगी लढत जवळपास या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. काय परिस्थिती आहे आपल्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराची? जय महाराष्ट्र. आपण म्हणालात की मेहकर नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत वगैरे सुरू आहे. मी सांगतो, तिरंगी विरंगी काही लढत नाहीये. तिथं एकेरीच लढत आहे. किशोरभाऊ गारोळे हा एकमेव इथला उमेदवार आहे आणि तो फिक्स नगराध्यक्षचा उमेदवार आहे. आणि आमची जी स्पर्धा आहे ती यांच्यासोबत कुणासोबतच नाहीये. म्हणजे ऍक्च्युली आमची स्पर्धा आहे इथे झालेल्या अविकासाशी स्पर्धा आहे. अविकास जो यांनी केला त्याच्या संदर्भात आहे आणि जनतेचा आम्हाला प्रचंड उदंड असा रिस्पॉन्स मिळतोय. दिनांक 2 तारखेला जे काही मतदान होणार आहे आणि त्याचे निकाल 3 तारखेला जेव्हा लागतील 12 वाजता तुम्हाला स्पष्ट होईल की अतिशय प्रचंड महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक फरकानं विजयी होणारा उमेदवार म्हणजे मेहकर नगर परिषदेचा शिवसेनेचा उमेदवार हा किशोरभाऊ गारोळे राहील. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. तुम्ही म्हटलात की इथली निवडणूक ही अविकासाच्या याच्यावरती आहे. पण जे इथले जे आमदार होते पूर्वीचे, माजी आमदार सध्या किंवा केंद्रीय मंत्री असतील, हे सतत दावा करतात की आम्ही या मेहकर शहराचा मोठा विकास केला, कायापालट केला. अद्याप ही कामं सुरू आहेत. जवळपास 1000 कोटीची कामं या शहरामध्ये आणलीत. यांचे कोटीचे कोटी उड्डाणं जे आहेत ना, ती यांनाच माहिती आहे. म्हणजे जेव्हा असं म्हणतात तेव्हा माझ्यासारख्या सामान्य माणसाला आश्चर्य वाटतं की हे म्हणजे एवढे मोठे जर कोटीच्या कोटी जर या ठिकाणी आले असतील, मग हे पैसे गेले कुठं? हा निधी तर जनतेला तर नाही आलेला. मग यांनी काय कामं वरच्यावरच काढले का बिलं? मग निधी नेमका गेला कुठे? कारण अहो, साधा 35 वर्षामध्ये इथं पाणी सुद्धा या मेहकर शहराला मिळालेलं नाही. तुम्हाला सांगतो, बाजूला एक पैनगंगा नदी आहे. धो ती वाहते आहे. आणि आता जो महापूर आला त्या महापुरामुळे ते मेहकर शहरातले काही घरं आम्हाला विस्थापित करावे लागलेले आहेत. आणि तसंच कशाला, पेनटाकळी धरण जे आहे पैनगंगावरती ते ओव्हरफ्लो झालं. त्याचे दार उघडे केले आणि त्याच्यामुळं खूप मोठा म्हणजे परिस्थिती गंभीर झाली होती. म्हणजे धरण पण आहे, नदी पण आहे. जी म्हण आहे ना, धरण उशाशी आणि कोरड घशाशी. हे जी म्हण आहे, ती दुसरीकडे कशाची असेल की नाही मला माहित नाही. पण या मेहकर वासियांसाठी, मेहकर शहरासाठी मात्र ही म्हण तंतोतंत खरी होते. धरण उशाशी आणि कोरड घशाशी. म्हणजे इथे पाणी देऊ शकले नाही, साधा पाण्याचा प्रश्न. मेहकर शहराला महिना 15 दिवसात पाणी येतं. अहो, कोणत्या काळात राहतो आपण? इथं वास्तविक इतकं पाणी आहे की 24 तास पाणी पाहिजेत. सकाळ संध्याकाळ सोडा, 24 तास पाणी पाहिजे. हे तर द्या सोडून. 15 दिवस पाणी येत नाही आणि हे म्हणाले आम्ही विकास केला आणि विकास करू वगैरे. यांना म्हणजे काही वाटतं की नाही मला ते समजत नाही की विकासाच्या गप्पा म्हणजे एकीकडं निधी पण आणला म्हणायचा. तो गेला कुठं तेही लोकांना दिसत नाही. आणि आता पाणी सुद्धा दिलेलं नाही. नद्या, नाले, गटारं, घरकुलं, तिथली लाईट नाही, तिथं पाणी नाही, तिथं त्या ठिकाणी काय त्याला म्हणू आपण, नळ नाहीयेत. काहीच नाही, नियमित नाहीत. ती घरकुलं सुद्धा नियमित नाही. आणि हे म्हणाले की आम्ही विकास करू. मग तुम्ही आतापर्यंत काय केलं? जेव्हा आम्ही म्हणू लागलो की आम्ही विकास करू, ते हे म्हणतात आम्ही पण करू. अरे तुम्ही करू तर मग तुम्ही आतापर्यंत काय केलं? कोणते दिवे लावले? आणि तुम्ही म्हणून करणार आहे. आणि माझं म्हणून म्हणणं आहे की यांनी विकासाच्या नावानं शंख लावलेला आहे. लोकांना यांची जी काही विषय आहे तो कळलेला आहे. दोन्ही पण हे म्हणजे उडदामाजी काळेगोर आहेत हे. यांच्यात दोघातही फरक नाही करायचा. दोघे सारखेच आहेत. जे आता दुसरे काँग्रेस पक्षाच्या पंजावरती सो कॉल्ड पंजा आहे. ऍक्च्युअली तो पंजा नाहीच आहे. काँग्रेसचे सगळे मतदार आहेत ते आमच्या बरोबर आहेत. कारण या सगळ्या लोकांनी या काँग्रेससह मागच्या वेळेस सगळ्या लोकांनी मशाल हाती घेऊन मला प्रचंड मताधिक्य या शहरात दिलेलं आहे. आजही ही सगळी मंडळी माझ्या बरोबर आहेत. त्यांच्या हातात मशाल आहे. फक्त 2 लोकांनी जिद्द केलेली इथं काँग्रेस पक्षाच्या. जिद्द केली, जिद्दी, आणि ती जिद्द जी स्वार्थासाठी केलेली आहे ती. ही ए आणि बी टीम आहे. या दोघांचं साटेलोट आहे. त्यांनी टीम केलेली आहे. वास्तविक सगळी लोक जी आहे, जनता ही आमच्या बरोबर आहे. मशाल सगळ्यांनी हाती घेतलेली आहे. म्हणून मशालमय वातावरण झालेलं आहे, तुम्हाला दिसेल.
पण ते 900,000 कोटी रुपयांचा जो निधी मेकर शहरासाठी आणला, तो दावा खोटा आहे का? मग ते पैसे गेले कुठे? कसला निधी म्हणजे आम्हाला तर कुठला निधीच दिसत नाहीये. कशाचा निधी? काय निधी? मला सांगा ना तुम्ही जे गटार आहे आता ते इमामवाड्यामध्ये गेलो आम्ही. त्यानंतर त्या काल जो आहे कुठलं बरं ते म्हणजे अल्पसंख्याक वस्तीमध्ये तुम्ही कुठे जाणार? पैनगंगा नगरमध्ये जा, का इमामवाड्यामध्ये जा, का आणखी कुठल्या गवळीपुऱ्यामध्ये जा, कुठेही जा तुम्ही. तिथे म्हणजे आपल्याला जाताना नाक दाबून जावं लागतं. अशी तिथे दुर्गंधी आहे. ती लोकं या मेहकर शहरातली लोकं अशा भागामध्ये राहतात. हे मी त्यांचे धन्यवाद मानतो, की तुम्हाला म्हणजे तुम्ही किती सोशिक आहात. कारण जेव्हा निवडणूक येते, तेव्हा हे 4 पैसे वगैरे खर्च करतात त्यांच्यावरती. लोकं गरीब आहेत, त्याला बळी पडतात. आणि मग पदावरती बसतात, पुन्हा पैसा कमवतात, स्वतःची घरं भरतात आणि निवडणूक आली, की पुन्हा तेच, "ये रे माझ्या मागल्या." अहो, तुम्हाला विकासाचं जे काही स्वप्न दाखवता तुम्ही, ते तुम्ही अगोदर केलं का नाही? आणि म्हणून यांचे जे कुठले निधी तुम्ही सांगताय, यांचं इथं त्याला काय म्हणतो आपण, शादीखाना झालेला नाही. मी आता जातोय तर सगळीकडे शादीखान्याची ओरड आहे. सामाजिक सभागृह तिथे नाहीयेत, पाणी नाहीयेत, टॉयलेट्स नाहीयेत, ते घराला जाणारे रस्ते कनेक्ट नाहीयेत. झोपडपट्ट्यामध्ये तर अक्षरशः लांबच्या लांब रस्ते नाहीयेत आणि त्यांचे ते हे ना पाणी, सांडपाणी सर्व दूर रस्त्यावरती पसरलेलं आहे. बरं स्वच्छता नाही, डेब्रिज म्हणजे त्याला असं त्याला काय म्हणू आपण उकंडेचे उकंडे थांबलेले आहेत. तुम्ही रस्त्याने जाऊन तर बघा जरा. बघा जाऊन. तुम्हाला शहर कळेल. अगदी बकाल अवस्था या लोकांनी केलेली आहे. तुम्ही म्हटलात, की शहराचा विकास जो आहे तो भकास झालेला आहे. निधी कुठे गेला हे माहिती नाही. नेमका निधी कुठे गेला हे माहिती नसणं जे माजी आमदार आहे संजय रायमुळकर ते म्हणतात, की जर अनियमितता झाली असेल या सगळ्या कामामध्ये किंवा निधीमध्ये किंवा भ्रष्टाचार झाला असेल, तर तुम्ही चौकशी लावा. तुम्ही आमदार आहात म्हणून. नाही हे पहा, म्हणजे बात अगर निकली है, तो दूर तलक जाएंगे वो. आमचं असं आहे, मी म्हणजे रिवेंज किंवा अव्हेंजफुल माणूस नाही. मी सौजन्य, संस्कृती, नीतिमत्ता आणि लोकादर या विषयाच्या अनुषंगानं चालणारा माणूस आहे. मी ह्या राजकारणाची जी पातळी आहे, त्याची उंची कधी ढासळू द्यायची नाही, या विचाराचा आहे. खरं म्हणजे यांनी यांनी जर का या अशा अशा जर आम्हाला सल्ले देत असतील आणि जे केलंय ते बरोबर आहे असं म्हणत असतील, तर विचार करावा लागेल. कारण जे काही झालेलं आहे, यांचा जो विकास आहे सो कॉल्ड हा कमिशनचा विकास आहे. झाला ना. यांचा विकास झाला. यांचे घरची लोकं, यांचे नातेवाईक तेच आहे तिथे आणि काही ठराविक ठेकेदार. ही जी सेना आहे ॲक्चुअली सांगतो मी तुम्हाला, ही शिवसेना आणि एकूणच शिंदे सेना, ही काही जनतेची सेना नाही, ही ठेकेदारांची सेना आहे. ठेकेदार सेना याला म्हणा तुम्ही. आता नगरपालिकेमध्ये प्रथमच शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होताना दिसते. म्हणजे तुमची ठाकरे यांची शिवसेना आहे. दुसऱ्या बाजूला शिंदे यांच्या शिवसेना. दोघांचे उमेदवार आहेत. खरी शिवसेना कोणाची? कारण संजय रामळकर म्हणतात, की खरी शिवसेना आमचीच आहे म्हणून. ते त्यांना लखलाप त्यांची शिवसेना एवढंच मी म्हणेल, की ही जी आजची लढाई आहे, ही लोकशाहीची लढाई. लोकशाहीमध्ये सर्वांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. लोकांना हे कळतं, की जे दोन्ही उमेदवार आहेत, हे गब्बर सिंग आहेत. तुम्ही विचारा लोकांना, की हे जे दोन्ही उमेदवार आहेत, हे कसे आहेत? गब्बर झालेले लोक आहेत हे. कशावरती? जनतेच्या पैशावरती, शासनाच्या तिजोरीवरती ही मंडळी दोघेही हे गब्बर सिंग आहेत, गब्बर सिंग. गब्बर सिंग आणि आमचा किशोरभाऊ गारोळे घ्या. सामान्य माणसांचा अतिशय सोज्वळ आणि उमदा चेहरा आहे. निर्मळ आहे, स्वच्छ आहे, कष्टातून उभा राहिलेला आहे. कष्टातून उभा राहिलेला आहे तो. बरोबर आहे? गब्बर झालेला नाही, राजकारणाची पार्श्वभूमी नाही. वडील जरी असले तरी त्यांनी त्याच्यात लक्ष घातलेलं नाही. आमचे उमेदवार हे स्वच्छ आहेत, चारित्र्यवान आहेत आणि एक कोरीपाटी आहे आणि त्यांना काहीतरी करावं अशी उमेद आहे आणि म्हणून आमचा उमेदवार सगळ्यांचा एकच उमेदवार आहे. दुसरा, तिसरा हा तो नाहीये. आमचे काही ठरले ग्रामीण भागात आमचा दुसरा नेता असेल, तर शहरामध्ये आमचा हा उमेदवार आहे. हवा कोणाची? हवा कोणत्या शिवसेनेची? हवा काय मशालमय झालेलं आहे आता म्हणजे तुम्ही बघा ना, मी काय सांगणार त्याला. तुम्ही जरा शहरामध्ये फेरफटका मारा. इथे कुठलीच हवा नाही. ह्यांनी जे काही रॅल्या घेतात, यांच्याकडे प्रचंड पैसा आहे. हे याच्यामध्ये प्रोफेशनल झालेले आहेत. किती लोकांना कुठं गोळा करायचं, किती काय ते सगळं न बोललेलं बरं आहे सगळं. यांच्या पाठीमागे जनता नाहीये. मला वाटतं त्याच्यावर काही मी बोलू नये, मला बोलायला लावू नका. जनतेनं हा निर्णय हातात घेतलेला आहे. निवडणूकच जनतेनं हातात घेतलेली आहे. रेकॉर्ड ब्रेक मताने किशोर गारोळे या ठिकाणी निवडून येईल एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो. गेल्या अनेक वर्षापासून केंद्रीय राज्यमंत्री या ठिकाणचे खासदार आहेत. होमटाऊन त्यांचं आहे. माजी आमदार सुद्धा जवळपास 3-4 वेळा या ठिकाणचे आमदार राहिलेले आहेत. यापूर्वीची नगरपालिका होती, सत्ता सुद्धा होती. तुम्ही एकटे फक्त तुमच्या उमेदवारासाठी फिरतायत.
म्हणजे दारोदारी जात आहेत किंवा कॉर्नर मिटिंग जे असेल ते करतायत. ते दोघं जण फिरतायत. त्यांचा उमेदवार निवडून असा दावा करतायत. काय वाटतं तुम्हाला या सगळ्या पार्श्वभूमीवर आपला उमेदवार निवडून येईल? अहो, माझा उमेदवार निवडून आलेला आहे. फक्त आम्ही वेळेची वाट पाहतोय. 2 तारीख ही टेक्निकल फॉर्मॅलिटीज आहेत. कारण जनता रस्त्यावर आहे ना. जनता आतुर झालेली आहे मतदान करण्यासाठी. मी म्हणून म्हणतो, की 3 तारखेला 12 वाजताला तुम्हाला चित्र क्लिअर झालेलं असेल. आमचा जो गुलाल आहे, शिवसेनेचा गुलाल आहे, त्या दिवशी 12 वाजता तयार आहे. तुम्ही त्या ठिकाणी हजर राहा, उपस्थित राहा. दुसरं आपण जे म्हणाले, की केंद्रीय मंत्री महोदय आहेत निश्चितपणानं. केंद्रीय मंत्रीपद ही खरंच भूषणावह गोष्ट आहे. आम्हाला त्याचं भूषण आहे. त्यांच्या पाठीमागं खूप व्याप आहेत. देशाचा कारभार त्यांच्याकडे आहे. ते सगळं सोडून त्यांना या ठिकाणी अडकून पडावं लागत आहे. खरं म्हणजे इथल्या लोकल जे माजी होते, त्यांची कसूर आहे. खरं म्हणजे त्या साहेबांना इथे मेकरसारख्या शहरामध्ये आज इथे बसावं लागतं. हे त्यांचं नाही, हे त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांचं अपयश आहे. दुसरं असं, की तुम्ही पाहता, की त्या ठिकाणी कार्य करणारा जो माणूस आहे, तात्या वाळूकर नावाची व्यक्ती आहे. ते हाडामासाचा कार्यकर्ता आहे तो, नेता आहे ॲक्चुअली लोकांचा नेता आहे, मास लीडर आहे खरं म्हणजे. त्यांना आम्हाला असं वाटत होतं, की त्यांना ते नेतृत्व देतील, त्यांना ते एक प्रकारे प्रतिनिधित्व देतील. पण त्यांना न देता या कुणीतरी काय झालं मला माहिती नाही, काहीतरी गडबड झाली आणि त्या ठिकाणी जे ठेकेदार आहेत किंवा जे व्यावसायिक आहेत, ज्यांच्याकडं चांगली आर्थिक संपन्नता आहे, त्या माणसाला दिला आणि एक प्रकारचं मला तरी वाटतं, की अ, ते वाळूकर साहेब आहेत. खूप चांगला माणूस आहे आणि एकदम उमदा माणूस आहे तो. लोकात मिसळलेला माणूस आहे. तात्या वाळूकर नाव आहे त्यांचं. मी त्यांना पाहिलेलं आहे. त्यांचं काम पण चांगलं आहे. तर अशा माणसाला त्या ठिकाणी डावललेलं आहे. त्यामुळं त्यांच्यात इंटरनल काय चाललंय मला माहिती नाही. काहीतरी साहेबांचं कान कोणीतरी भरवतंय आणि एक चुकीचा पायंडा वगैरे पडतो आणि त्याच्यामुळे पुन्हा लोकांना एक भ्रमनिरास झाला, की शेवटी तुम्ही नेतृत्व कोणाकडे देता? आहे की नाही? ते तुम्ही मोठ्या माणसाकडे म्हणजे श्रीमंतच होतोय ना. आता जे दुसरे इकडे आहेत पंजाबवाले साहेब त्यांचं हे सगळ्यांना रेकॉर्ड माहिती आहे. इथं फक्त एकच माणूस जो जनतेतला आहे, लोकातला आहे तो म्हणजे किशोर भाऊ आहे. काही असो, किशोर भाऊचं जे चित्र आहे ते एकदम चांगलं आहे. नक्कीच. तर हे होते ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात. त्यांनी दावा केलाय, की 3 तारखेला जो गुलाल उधळणार आहे, तो आमच्याच उमेदवाराचा असणार. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, टीव्ही 9 मराठी, मेहकर, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.